हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. जीटी नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्डमधील होम टॅब. याच्या अगोदर मी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत, ज्यावरती की आपण फाईल टॅब आणि बेसिक इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोसॉफ्ट ऑफिस यावरती घेतलेले आहेत. त्याबद्दल काही डाऊट असतील किंवा ते व्हिडिओ पाहिले नसतील तर अगोदर ते 2 व्हिडिओ आपण पाहून घ्या, जेणेकरून पुढे कुठेही आपल्याला अडचण येणार नाही. ओके, तर आज आपण सुरू करूयात होम टॅब. होम टॅबमध्ये फर्स्ट ग्रुप येतो क्लिपबोर्ड, सेकंड ग्रुप आहे फॉन्ट, थर्ड ग्रुप आहे पॅराग्राफ, फोर्थ आहे स्टाईल, एडिटिंग अँड देन ऍड्स इन. ओके, यावरती आपल्याला काम करायचं. तर यामध्ये काम करण्यासाठी अगोदर आपल्याकडे टेक्स्ट लागतो. विदाउट टेक्स्ट आपण कुठलंही फॉर्मॅटिंग करू शकत नाही. तर टेक्स्ट घेण्यासाठी मी एक कमांड यूज करतोय, इज इक्वल टू RAND ब्रॅकेट ओपन अँड ब्रॅकेट क्लोज देन एंटर. माझ्याकडे एक पॅराग्राफ इन्सर्ट केला जाईल. ऑटोमेटेड पॅराग्राफ आहे. घ्यायचं तर आपण कमांड इन्सर्ट करून घेऊ शकतो. तर याला एडिटिंग करण्यासाठी आपण हा घेतलेला आहे. विदाउट टेक्स्ट यामध्ये आपण कुठलीही फॉर्मॅटिंग किंवा कुठल्याही कमांडचा वापर करू शकत नाहीये. हां, आता जे ऑप्शन्स आहेत इथं कट, कॉपी, पेस्ट अँड फॉर्मॅट पेंटर. या ज्या कमांड आहे त्या कमांडचा वापर करायचा आहे. सर्वांना कॉपी, पेस्ट, कट सर्वांना माहिती असेल. कॉपी म्हणजे एकाच्याच कॉपी डबल टेबल कॉपी करायची असेल तर कॉपी केला जातो. कट म्हणजे एखादा टेक्स्ट या ठिकाणाहून मूव्ह करायचा आहे. समजा हा व्हिडिओ टेक्स्ट सिलेक्ट कॉपी केला तर हा इथे पण राहतो आणि पुढे पण जातो. पण मला इथून काढूनच टाकायचं आहे आणि दुसऱ्याच ठिकाणी याला ठेवायचं आहे. त्या ठिकाणी मी कट या कमांडचा वापर करतो. म्हणजे इथून हा टेक्स्ट मूव्ह झालेला आहे आणि मला इथं समजा लागतोय तर या ठिकाणी येऊन मी या पेस्टवर क्लिक करू शकतो किंवा यासाठी आपल्याला शॉर्टकट पण यूज करता येतील. ओके, शॉर्टकट काय आहे? समजा याला मला इथून परत कट करायचं आहे. यासाठी शॉर्टकट आहे कंट्रोल प्लस एक्स. ओके, कट होईल. जिथं आपल्याला पेस्ट करायचे तिथं कंट्रोल प्लस व्ही ने पेस्ट करता येतो. बॅकस्पेस. ओके. त्यानंतर आहे फॉर्मॅट पेंटर. फॉर्मॅट पेंटर काय असतो? तर जी काही फॉर्मॅटिंग समजा व्हिडिओ शब्द सिलेक्ट केलेला आहे, मी याचा फॉन्ट साईज वाढवतो 18, 20, 22 किंवा एखादा याला फॉन्ट देतोय. याचा फॉन्ट कलर चेंज करतोय आणि मला असं वाटतंय की इथं जी मी काही फॉर्मॅटिंग केली आहे, तो नेक्स्ट पॅरेग्राफ मधला जो टू जो हा शब्द आहे, या शब्दाला करायची आहे. तर मला काय करायचं आहे, सुरुवातीला हा व्हिडिओ शब्द सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ओके, व्हिडिओ शब्द सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्शनसाठी सर्वांना माहिती आहे की माऊसचा डबल क्लिक करून एखादा वर्ड सिलेक्ट करता येतो किंवा आपल्याला माऊस ड्रॅग करून हा कर्सर जो ब्लिंक होतो याला आपण ड्रॅग करू शकतो. ओके, असं जर जमत नसेल कीबोर्डवरून शॉर्टकट आहे, शिफ्ट बटन प्रेस करून ठेवायचे, नेव्हिगेशन की ज्याला आपण एरो की म्हणतो. 4 एरो की पैकी आपल्याला लेफ्ट साईडचा वर्ड आहे त्यामुळे लेफ्ट एरो आणि राईट साईडचं सिलेक्शन करायचं असेल तर राईट साईडचे एरो. मी तर राईट साईड लेफ्ट साईडला कर्सर घेतो, शिफ्ट प्लस राईट. ओके, सिंगल सिंगल कॅरेक्टर घेईल. कमी करायचं आहे त्याला आपण कमी पण करू शकतो, डिसिलेक्ट करू शकतो. सिलेक्ट करायचं तर राईट, डिसिलेक्ट करायचं तर लेफ्ट. ओके, सिलेक्ट. देन मी करतो फॉर्मॅट पेंटर आणि यानंतर हा मला फॉर्मॅट सेम टू ला अप्लाय करायचं. त्यामुळे बघा माझा कर्सर चेंज झालेला आहे. जशाच तसा टू या शब्दाला तो फॉर्मॅटिंग करेल. ट्रॅक करायचे त्यावरती. ओके, डन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या शब्दाचं फॉर्मॅटिंग केलं ते सेम दुसऱ्या शब्दाला करायचे. त्यासाठी परत परत फॉर्मॅटिंग करायची गरज पडत नाहीये. तो शब्द सिलेक्ट करून सिंपल फॉर्मॅट पेंटरचा वापर करून तो आपल्याला तिथून ब्रश ड्रॅग करायचे, ऑटोमॅटिकली तो होऊन जाईल. सेम जसा आहे तसा, साईज तोच, फॉन्ट तोच, कलर तोच. ओके, नेक्स्ट ग्रुप. पुढे येतो फॉन्ट ग्रुप. ओके, आता या फॉन्ट ग्रुपमध्ये फर्स्ट जो आहे तो आहे फॉन्ट. फॉन्ट काय असतो, जसा मी हा शब्द सिलेक्ट करतोय व्हीडीओ. ओके, इथे एक आपल्याला पॉपअप मिळतो, यामधून पण आपण केलं तर चालेल. मी जर सिलेक्शन करतोय एक पॉपअप येतो, हा यामधून पण केलं तरी पण चालतं. हा शॉर्टकट आहे तुम्हाला, किंवा डायरेक्टली समजत नसेल तर आपण इथूनही करू शकतो. यामध्ये जे दिसत आहेत हे फॉन्ट आहेत बघा. टूचा इकडे फॉर्मॅटिंग चेंज होते. फॉन्ट एरियल, अल्जेरियन. म्हणजे याचा फॉर्मॅट फॉन्ट कुठला ठेवायचा, ज्याला आपण बाराखडी म्हणतो, की अक्षराचा प्रकार कुठला ठेवायचा आहे त्याचा फॉन्ट. ओके, चेक करा तुम्हाला ज्याची गरज आहे, जो सुटेबल वाटतोय त्यावर क्लिक करा. पुढे येतो फॉन्ट साईज. फॉन्ट साईज कमी जास्त करता येते, याचा आकार किती ठेवायचा आहे. ओके, जशी रिक्वायरमेंट आहे तसं करता येतं. सिलेक्शनच्या ऐवजी आपल्याला वाटतं की न्यूमेरिकल डायरेक्टली इन्सर्ट करायचं, इथं क्लिक करा. बॅकस्पेस, इथं आपल्याला जो नंबर एंटर करायचा आहे किंवा फॉन्ट साईज किती पाहिजे तेवढं घ्या आणि एंटर बटन प्रेस करा. ती साईज त्याला अप्लाय केली जाते. पुढं पण आहे इन्क्रीज फॉन्ट साईज. हा पण त्याचा फॉन्ट साईज इन्क्रीज करतो. नेक्स्ट.
डिक्रीज फॉन्ट साईज. पुढे आहे चेंज केस. हा, आता चेंज केस. केस चेंज म्हणजे काय? सर्वांना माहिती असायला पाहिजे की अ, आपण ग्रामर ज्या वेळेस स्टडी करतो, कुठलेही ग्रामर ग्रामर स्टडी करताना आपल्याला सांगितलं की वाक्याची सुरुवात ही आपल्याला कॅपिटल लेटरने करायची, किंवा एखादं नाव आहे, पर्सन नेम, त्याचं फर्स्ट कॅरेक्टर कॅपिटल पाहिजे. मग आपल्याकडे जो पॅराग्राफ आहे, त्या पॅराग्राफची जी काही फॉर्मॅटिंग आहे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये ठेवायचं आहे. ओके, सिलेक्ट ऑल केलेलं आहे. केसमध्ये बघा प्रकार येतात: सेंटेन्स केस, लोअर केस, अप्पर केस, कॅपिटलाइज इच वर्ड, आणि टॉगल केस. सेंटेन्स केस म्हणजे वाक्याप्रमाणे, वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरने झाली, वाक्याची सुरुवात जिथं वाक्य संपला तिथं परत ती कॅपिटल लेटरने सुरुवात होईल. ओके, फॉर, देन क्लिक, ओके, थीम. हे झालं सेंटेन्स केस. नेक्स्ट आहे लोअर केस. टोटल लोअर मधील म्हणजे पूर्ण स्मॉल लेटर्स मध्ये. पाहिजे दिसत असेल, एकही कॅपिटल लेटर मध्ये आहे का? नाही, सगळं काही आपल्याला कसं आहे, मी याचा थोडा साईज वाढवून घेतो. ओके, स्मॉल लेटर मध्ये आहे. नेक्स्ट, पुढचा येतो अप्पर केस, पूर्ण कॅपिटल लेटर मध्ये. हा आपण सिलेक्ट केलेला नाही, यामध्ये कुठलेही चेंजेस होणार नाही. जेवढं आपण सिलेक्शन केलंय तेवढ्यालाच त्या इफेक्ट अप्लाय केले जातात. हे एवढं लक्षात पाहिजे की जोपर्यंत आपण टेक्स्ट सिलेक्ट करत नाही तोपर्यंत कुठलंही फॉर्मॅटिंग किंवा कुठलीही कमांड किंवा कुठलाही इफेक्ट त्याला अप्लाय होत नाही. नेक्स्ट यामध्ये आहे कॅपिटलाइज इच वर्ड. कॅपिटलाइज इच वर्ड म्हणजे प्रत्येक शब्दाचं पहिलं कॅरेक्टर हे कॅपिटल असे. बघा, मेक, यू, डॉक्युमेंट, लुक, प्रोफेशनली, प्रोड्यूस, प्रत्येक वर्ड हा कॅपिटल आहे. अशी जर फॉर्मॅटिंग घ्यायची तर कॅपिटलाइज इच वर्ड. जशी गरज असेल, आपल्याकडे जर नेम लिस्टचा डेटा बनवलेला आहे, नेम लिस्ट नावांची यादी बनवली, तर आपल्याला माहिती आहे नावाचं पहिलं कॅरेक्टर हे काय असतं, कॅपिटल. मग त्याला आपण सिलेक्ट ऑल करून कॅपिटलाइज इच वर्ड ही जर कमांड दिली, तर त्या प्रत्येक अक्षराचा जो काही पहिला, सॉरी, प्रत्येक शब्दाचं पहिलं जे अक्षर आहे किंवा कॅरेक्टर जो आहे तो कॅपिटल लेटर मध्ये येईल. पुढे आहे टॉगल केस, म्हणजे फक्त फर्स्ट लेटर स्मॉल, बाकी सर्व कॅपिटल. जिथं गरज पडेल तिथं आपण बघा, इथं मेकचं एम स्मॉल, यूचं वाय, डॉक्युमेंटचं डी, लुकचं एल, प्रोफेशनलचा पी स्मॉल, बाकी सर्व कॅपिटल लेटर. नॉर्मली याला आपल्याला सेंटेन्स केसमध्ये ठेवायचे कारण हा पॅराग्राफ आहे. पॅराग्राफ हा सेंटेन्स केसमध्येच राहतो. पुढे तो बोल्ड, याला बोल्ड करायचं, थोडं डार्क दिसतो हा. इटॅलिक, थोडं क्रॉस केलं जाईल, तिरपा दिसतो. तो अंडरलाईन, याला अंडरलाईन करायचं आहे का? अंडरलाईन स्पेसिफिक एखाद्या शब्दालाच करायचंय तर मी करू शकतो. अंडरलाईन मला काढून टाकायचंय, त्यावर क्लिक केलं तर तो निघून जाईल. आपण करू क्लिक. हा जो शब्द आहे यालाच अंडरलाईन करायचे, फक्त हा खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे. त्यावर सिलेक्ट करून त्याला अंडरलाईन वर क्लिक करायचं. विदाउट सिलेक्शन कुठलाही इफेक्ट अप्लाय होणार नाही, हे आपल्याला डोक्यात ठेवायचं नाही, ते कधीही विसरायचं नाही. जोपर्यंत आपण सिलेक्ट करणार नाही तोपर्यंत इफेक्ट अप्लाय होणार नाहीत. आता अंडरलाईनच्या समोर एक एरो दिलाय, यामधून अंडरलाईन आपल्याला कोणत्या साईज मध्ये किंवा कोणत्या फॉर्मॅट मध्ये घ्यायची? डबल लाईन, डार्क लाईन घ्यायचा आहे, डॉट मध्ये घ्यायचा आहे, डॅश मध्ये घ्यायचंय, किंवा अंडरलाईन कलर मध्ये मोर कलर्स घ्यायचे. मोर पण घेऊ शकतो. मोर अंडरलाईन पाहिजे तर त्यापेक्षाही जास्तीचे अंडरलाईन आपण घेऊ शकतो. कलर चेंज, आता समजा आपल्याला या कलर मध्ये पाहिजे, वर बघा आपल्याला कलर पण चेंज झालेला दिसतो आहे, आहे ना? ओके, मला डबल लाईन घ्यायची, डबल लाईन अंडरलाईन येऊ शकतं. नको आहे अंडरलाईन, हा इफेक्ट काढून टाका, पुढे येणार नाही. हा आहे स्ट्रिक थाव इफेक्ट. क्रॉस म्हणजे आपल्याला यावरती एखादी ही लाईन आहे, ही लाईन आपल्याला यामधून वगळायची आहे, पण आपल्याला इथून डिलीट पण करायची नाही. इथून काढायची आहे पण इथून डिलीट करायची आहे का नाही, त्या युजरला ही दाखवायचीच आहे. तरी पण आपल्याला सांगायचं की या लाईनचा तुम्हाला इथे वापर करायचा नाही, किंवा आपल्याला याला सांगायचं की खूप क्रॉस आहे, यावर एक लाईन केला जाईल. ओके, हा स्ट्रिक थाव इफेक्ट असतो. पुढे आहे सबस्क्रिप्ट अँड सुपरस्क्रिप्ट. जसं की आपण सांगतो की 12th ला आहे, 10th ला आहे, त्यामध्ये आपण टी एच जोडतो सर्वजण. ओके, टी एच. ओके, हा टी एच जो असतो तो वर असतो, बरोबर. तर मग आपल्याला सिलेक्ट करायचं टी एच ला, आणि इथं लिहायचंय सुपरस्क्रिप्ट, तो त्याच्या डोक्यावर जाईल. ओके, किंवा आपण लिहित आहोत इथं चारचा किंवा चारचा वर्ग, ज्याला आपण स्क्वेअर म्हणतो, 4 2. आता 2 जो आहे तो डोक्यावर असतो, त्यामुळे 2 सिलेक्ट, आणि त्याला काय देणार, सुपरस्क्रिप्ट, तो डोक्यावर जाईल. सॉरी सॉरी, एंटर. हा इफेक्ट इथं लागू आहे त्यामुळे हा काढावा लागेल अगोदर, परत लिहावं लागेल. 4 2 सिलेक्ट 2 अँड सुपरस्क्रिप्ट डोक्यावर जाईल. ओके, समजलं? या पद्धतीने आपण करू शकतो. परत हा काढायचा आहे, पुढे टायपिंग करायचं आहे, कंटिन्यू. सबस्क्रिप्ट कसा करायचा चेक करा. च्या बॉटमला घ्यायचा आहे, मी लिहितोय CO2. टू मला बॉटमला घ्यायचा आहे, तर मी काय करेल, टू सिलेक्ट करेल आणि काय करेल, सबस्क्रिप्ट.
CO2 टू हा बॉटमला असतो. त्यामुळे आपल्याला सबस्क्रिप्ट यूज करायचं आहे. म्हणजे आपल्याला सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट या दोघांचाही वापर करता येईल. आता काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट येतो टेक्स्ट इफेक्ट. ओके. टेक्स्ट इफेक्ट हा डायरेक्टली तुम्हाला एखाद्या टेक्स्टला जर इफेक्ट द्यायचा आहे, रीडिंग हा आपण किंवा हा पूर्ण एक पॅराग्राफ मी सिलेक्ट केलेला आणि या पॅराग्राफला एक वेगळा इफेक्ट द्यायचा आहे, तर मी तो देऊ शकतो. ओके. एखादा पॅराग्राफ आहे तो आपल्याला हायलाइट करून दाखवायचा आहे किंवा एखाद्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये दाखवायचा आहे. त्यासाठी मी ते टेक्स्ट इफेक्टचा वापर करू शकतो किंवा मी माझं नाव टाईप करतोय. त्या नावाला एक वेगळा इफेक्ट पाहिजे. तर त्यासाठी मी एक इफेक्ट घेईल. त्याचा आउटलाईन चेंज करायची तर मी आउटलाईन चेंज करू शकेल फक्त टेक्स्टचा. तुम्ही जो टेक्स्ट सिलेक्ट केला आहे त्याचा आउटलाईन चेंज. ओके. शॅडो इफेक्ट द्यायचा आहे तर त्याचा शॅडो म्हणजे त्याची सावली तयार केली जाते. जसं की आपण एक थोडासा डार्क इफेक्ट दाखवला होतो साईडला. ओके. तो तुम्हाला घ्यायचा आहे. तो इथून तुम्हाला घेता येईल. बघा इफेक्ट खाली दिसत असतील चेंज झालेले. त्या पद्धतीने घेता येईल. रिफ्लेक्शन रिफ्लेक्शन द्यायचं आहे का काही याला? रिफ्लेक्ट करतोय बघा समोरच. सेम असं काही रिफ्लेक्शन असेल तर क्लिक करायचं तो सिलेक्ट होईल. त्यानंतर ग्लो. ग्लो म्हणजेच त्याला थोडासा ग्लो अप्लाय करायचा आहे का? ओके. इथून ग्लो पण आपल्याला देता येईल. हे नवीन इफेक्ट्स आहेत. तर सध्याला आपण इथं ग्लो पर्यंतच पाहूयात. लेजिस्टर आणि जो स्टाईलिश इफेक्ट आहे यामधून एक वेगळं स्टाईल त्याला अप्लाय करायची आहे का? इंडिव्हिज्युअल डिफॉल्ट एखादा स्टाईल द्यायचा तो स्टाईल त्याला अप्लाय केला जातो. ओके. पुढे येतो शेडिंग. शेडिंग म्हणजे हायलाइट कलर ज्याला आपण म्हणतो त्याला हायलाइट करायचं आहे. ही लाईन जी आहे ती या डॉक्युमेंटमध्ये खूप महत्त्वाची आहे आणि या लाईनला थोडं मला वेगळं दाखवायचं एक बॅकग्राऊंड कलर दाखवायचा त्यासाठी मी या हायलायटरचा वापर करतोय. जसं की आपण नोट्स बनवताना हायलायटरचा वापर करतो. तिथून याला आपल्याला जो हायलायटर कलर द्यायचा आहे त्याला तो हायलाइट करता येतो. नेक्स्ट येतो फॉन्ट कलर. फॉन्ट साईज जसा बघितला आपण किंवा फॉन्ट पाहिला तसा त्या फॉन्टचा कलर कोणता ठेवायचा आहे. किंवा सिलेक्ट केलेल्या फॉन्टचा कलर चेंज. यामध्ये सिलेक्शन केलेलं नाही त्यामुळे कुठला इफेक्ट अप्लाय होणार नाही. मी परत याच लाईनला सिलेक्ट करतो. ओके. आणि आपण आता देऊ फॉन्ट कलर. चेंजेस दिसतील तुम्हाला. ओके. फॉन्ट कलर जो पाहिजे तो आपण इथून अप्लाय करू शकतो. आता इथे एक ऑप्शन आहे यामध्येच फॉन्ट ग्रुपमध्ये क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग. क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग म्हणजे आपण जे काही फॉर्मॅटिंग केली आहे ते क्लिअर करा. क्लिक करा. पूर्ण फॉर्मॅटिंग काढून टाकली. मी कंट्रोल+A सिलेक्ट ऑल म्हणजे पूर्ण सिलेक्ट करण्यासाठी शॉर्टकट आहे कंट्रोल+A आणि मी परत क्लिक करतोय क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग. म्हणजे यामध्ये कुठलीही फॉर्मॅटिंग ठेवू नका. यामध्ये कुठलीही फॉर्मॅटिंग आहे का? नाही. फक्त हायलाइट कलर आहे. हा जर मला काढायचा आहे मी सिलेक्ट करून याचा हायलाइटर काढून टाकतो. नो कलर. ओके. चेक करा. कुठं आपल्याला इथं काही फॉर्मॅटिंग दिसते का? नो. काहीच फॉर्मॅट म्हणजे कितीही फॉर्मॅटिंग केली आणि ती जर आपल्याला नको असेल तर आपण क्लिअर ऑल फॉर्मॅटिंगचा वापर करू. तो नेक्स्ट ग्रुप येतो पॅराग्राफ. पॅराग्राफ ग्रुपमध्ये फर्स्ट ऑप्शन आहे कमांड बुलेट. ओके. बुलेट इफेक्ट म्हणजे आपण एखादी लिस्ट बनवतोय आणि त्या लिस्टला जर पॉइंट नोट करायचा आहे की आपण स्टार मार्क करतो एखादा ओके नोट्स बनवताना तसं काही द्यायचं तर प्रत्येक पॅराग्राफला जिथं जिथं आपण एंटर केलं त्या त्या ठिकाणी तो बुलेट इफेक्ट अप्लाय केला. याच्या ॲरोवर क्लिक करा. वेगवेगळे लायब्ररी भेटेल आपल्याला. जो इफेक्ट द्यायचा आहे किंवा जो सिम्बॉल आपल्याला अप्लाय करायचा आहे, राईटचा करायचं तर राईट पण टिक मार्क करू. जिथं एंटर आहे किंवा जिथं आपण पॅराग्राफ चेंज केला त्या प्रत्येक ठिकाणी बुलेट इफेक्ट अप्लाय केला जाईल. नेक्स्ट आहे नंबर. आपल्याला नंबर द्यायचा आहे का त्याच्याऐवजी नंबरिंग देऊ शकतो. नंबरिंगचे फॉर्मॅट आहेत. नॉर्मल द्यायचे, ब्रॅकेटमध्ये द्यायचे, ABC, कॅपिटल किंवा रोमन यापैकी आपल्याला जी ॲप्लिकेबल असेल, जी द्यायची आहे त्यावरती क्लिक करा. ते आपल्याला देता येईल. नेक्स्ट आहे मल्टीलेव्हल नंबरिंग द्यायचं की हे पण सेम नंबरिंग सारखंच यूज केलं जातं यामध्ये पण. पुढं येतो आपल्याला इथं अलाइनमेंट. हा अलाइन लेफ्ट आहे. म्हणजे डाव्या बाजूला समांतर ठेवायचे. आपण जी काही लिहितो ती डाव्या बाजूला समांतर असतं. याची अलाइनमेंट राईट केली तर हा राईट साईडला समांतर येतो. म्हणजे उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे राईट टू लेफ्ट. आणि हा काय आहे लेफ्ट टू राईट. जर उर्दूमध्ये लिहिलेलं असेल ती इन्फॉर्मेशन कुठून असते राईट कडून असते लेफ्टकडे आणि आपण जी नॉर्मल लिहितो ती लेफ्ट कडून राईट कडे. त्याला सेंटर ठेवायचं तर सेंटर पण ठेवू शकतो. एखाद्या वेळेस आपण एडिटिंग करतो ना एडिटिंग करते वेळी या पूर्ण ऑप्शनचा वापर आपल्याला येतो. बॉक्समध्ये जर असेल माहिती सेंट्रल अलाइनमेंट ठेवा नॉर्मल असेल तर लेफ्ट आणि एखादं तुम्ही नोट्स बनवताय तर त्यासाठी अलाइनमेंट ही जस्टिफाय लागते कारण ती दोन्ही बाजूला समांतर असते. बघा हा टेक्स्ट किती व्यवस्थित वाटतोय कारण तो दोन्ही बाजूला समांतर आहे. राईट साईडला गेलं इथं पण व्यवस्थित आहे. या साईडला आलं तरी पण तो व्यवस्थित आहे. पुढं आहे इंडेंट. डिक्रीज इंडेंट आणि इन्क्रीज इंडेंट. इन्क्रीज इंडेंट जिथं आपला कर्सर आहे
त्याचा तो मार्जिन थोडा वाढवला जातो. मी पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करून दाखवतो तुम्हाला आणि याचं मार्जिन थोडंसं वाढवायचं आहे. ओके, समजते? रुलरवर आपण इंडेंट पाहिला होता. इथून इंडेंट हा डिक्रीज होतो आणि इन्क्रीज होतो. पुढे तर लाईन स्पेसिंग, लाईन अँड पॅराग्राफ. लाईन मध्ये किती अंतर ठेवायचं आहे. ओके, लाईन मधलं अंतर जर जास्त कमी वाटते तर इथून वाढवता येतो, किंवा तुम्हाला वाटते की जास्ती होते तर इथून रिमूव्ह स्पेस रिमूव्ह पण केला जाईल. आपल्याला ऍड करायचं असेल तर काय करणार, ऍड करणार, इथं क्लिक करायचं डायरेक्टली, तो ऍड केला जाईल. आणि रिमूव्ह करायचा असेल तर डायरेक्टली 1.0 किंवा रिमूव्ह स्पेस. पुढे येतं शेडिंग. या पॅराग्राफच्या बॅकग्राऊंडला एखादा शेड द्यायचा आहे का, बॅकग्राऊंड नॉर्मल लाईट कलर मध्ये आपण शेडिंग पण देऊ शकतो. बॉर्डर, त्याला बॉर्डर द्यायचा आहे का, बॉक्स बॉक्स फॉर्मॅट मध्ये ठेवायचे का, यामध्ये काही टेक्स्ट नाही, त्यामुळे आपण डिलीट करू. जिथपर्यंत टेक्स्ट आहे तिथपर्यंत त्याला बॉर्डर अप्लाय केली. हा जो सिम्बॉल आहे जिथे तिथं पॅराग्राफ चेंज झाला तिथं तो अप्लाय केला जातो. असा कधी कधी सिम्बॉल आला तर आपल्याला समजत नाही की हे काय होते. काही अवघड नाही, यावरती डायरेक्टली क्लिक करा, तो सिम्बॉल तिथून काढून टाकला जातो. इथं ज्या स्टाईल आहे ते हेडिंगच्या स्टाईल आहेत. आपला जो डॉक्युमेंट आहे किंवा आपला जो टेक्स्ट आहे चॅप्टर, याचं हेडिंग काय आहे, त्याचा स्टाईल कसा द्यायचा आहे. हेडिंग 2 स्टाईल, हेडिंग 1 याचं पण काम पडेल पुढे ज्यावेळेस आपल्याला इंडेक्स बनवायचा असतो. इंडेक्स मध्ये तो कामाला येतो. ज्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे त्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला त्या हेडिंग देता येते. फाइंड म्हणजे यामध्ये तुम्हाला शोधायचंय. काय शोधायचं, एखादा शब्द शोधायचा आहे. सर्च वर क्लिक झाल्यानंतर इकडे आपल्याला नेव्हिगेशन मध्ये एक दिसतोय, मी व्हिडिओ सर्च होतो, VIDEO. ओके, रिझल्ट मध्ये 4 रिझल्ट दाखवते आणि इथं आपल्याला हायलाइट करून दाखवते की या ठिकाणी व्हिडिओ हे वर्ड 4 वेळेस एंटर झालेला आहे. क्लोज. ओके, या पद्धतीने फाइंड करता येईल. पुढे आहे रिप्लेस. सेम फाइंड करून रिप्लेस करायचे. आता आपल्याला इथं आपण व्हिडिओ घेतला होता, 4 वेळेस आलेला आहे, सर्वांना माहिती आहे, VIDEO. व्हिडिओ रिप्लेस विथ, व्हिडिओला मी इमेज नावाने रिप्लेस करतोय. रिप्लेस म्हणजे काय, या ठिकाणी उचलायचंय, एखादा माणूस आहे त्याच्या जागी दुसरा द्यायचा आहे, किंवा एखादा वर्ड आहे त्या ठिकाणी दुसरा वर्ड द्यायचा आहे, त्यासाठी रिप्लेसचा वापर केला जातो. आपल्याकडे वर्ड आहे व्हिडिओ, व्हिडिओच्या ऐवजी आपल्याला काय यूज करायचंय, इमेज. मी रिप्लेस ऑल करतोय. रिप्लेसमेंट किती होतील, 4. ज्या ज्या ठिकाणी व्हिडिओ शब्द होता त्या त्या ठिकाणी आता बघा इमेज शब्द होता. आपली हेडिंगच होती व्हिडिओ. चेक करा, व्हिडिओच्या जागी काय आला आहे, इमेज. म्हणजे एखादा जर रिझ्युमे बिल्ड केलेला आहे, त्या रिझ्युमे मध्ये तुमच्या मित्राचं नाव आहे किंवा तुमचं नाव आहे, आणि त्याच ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या पर्सनचं नाव ऍड करायचे आणि बाकी सर्व डिटेल्स सेम ठेवायचे आहेत, किंवा एखादं लेटर आहे त्या लेटरमध्ये फक्त एक नाव चेंज आहे, तर तुम्ही या रिप्लेस ऑप्शनचा वापर करून त्या ठिकाणी ते चेंज करू शकता. सिलेक्ट ऑल करायचं तर इथून पण सिलेक्ट ऑल करता येतं. यासाठी आपल्याला शॉर्टकट आहेत Ctrl+A. त्यासाठी या ऑप्शनचा जास्त वापर तुम्हाला होणार नाही. ऑब्जेक्ट यामध्ये काही आहे का, नो, त्यामुळे इथं काही ऑब्जेक्ट सिलेक्ट केले जाणार नाहीत. ओके, या पद्धतीने होम टॅब आहे. काही डाऊट्स वगैरे असतील कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलही कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. पुढचा जो असेल व्हिडिओ तो इन्सर्ट टॅबवर असेल. याबद्दल जर तुम्हाला काही अडचण वाटते किंवा काही डाऊट्स वाटतोय, कमेंटमध्ये मेन्शन करा. मी त्यावरती तुम्हाला सोल्युशन देईल. ओके, थँक्यू.